भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती साजरी करत असताना त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांना अभिप्रेत असलेला भारत कसा असावा यावर आपण थोडंसं बोलूया. बाबासाहेबांनी ही उतरंडीवर आधारित जी समाज रचना होती तिला समतल करून समतेवर आधारित समाज, भारतीय समाज निर्माण व्हावा हे त्यांचे स्वप्न. या उतरंडीच्या आधारावर जी वर्णव्यवस्था आणि त्या वर्णाच्या आधारावर मानवी साधन आणि संसाधनांचं वाटप हे होत गेलं आणि विषम समाज व्यवस्थेला या भारतामध्ये आपली पाळंमुळं रचता आली. बाबासाहेबांच्या माध्यमातून या समाज रचनेला च्या विरोधात विद्रोह झाला आणि मानवी जगण्याच्या साधन संसाधना हे समान स्तरावरती प्रत्येक मानवाला मिळाली पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी इथल्या उपेक्षित, शोषित, वंचित वर्गासाठी, कारण त्यांना साधनहीन करून ही वर्णव्यवस्था जी टिकवली होती त्याला छेद देत बाबासाहेबांनी संविधानामध्ये सामाजिक न्यायाचा संकल्प पूर्ण केला. बाबासाहेबांनी सर्व क्षेत्रांमध्ये शासन आस्थापना आणि एकूणच भारताच्या साधन संपत्तीमध्ये या उपेक्षित घटकांना त्यांचं प्रतिनिधित्व मिळावं आणि त्यांचे जगण्याची साधनं सुरक्षित व्हावी म्हणून सामाजिक न्यायाच्या अंतर्गत यांच्यासाठी विशेष म्हणून आरक्षणाची सुविधा केली. अलीकडं प्रायव्हेट सेक्टर म्हणून आपल्याला सामाजिक न्यायाला यामध्ये काहीच स्थान नाही असं बोलल्या जातं, परंतु भारताच्या संविधानाच्या आधी प्रायव्हेट हे काहीच नाही. कारण मी ज्या घरात राहतो ते घर सुद्धा मी टॅक्स भरतो, सरकारला त्याचा महसूल भरतो म्हणून मी त्या घरामध्ये राहतो. परंतु ज्या क्षणी मी टॅक्स भरत नाही किंवा त्या मी डिफॉल्टर ठरतो त्यावेळेस माझा शेजारी येऊन माझ्या घराला ताबा घेत नाही, कारण तेव्हा मला नोटीस इश्यू करत नाही, परंतु शासनाची यंत्रणाच मला ती नोटीस इश्यू करते आणि त्या माध्यमातून डिग्री वगैरे बजावते. तर हे सगळं नमूद करत असताना जर माझं घरच माझं नाही तर जी विकासात्मक कार्यभाराची जी व्यवस्था आहे ती कोणाच्या खाजगी कशी होऊ शकते. म्हणून भूजल वनसंपत्तीवर त्याचं वितरण होत असताना आणि त्या माध्यमातून जी महसूल उभा राहतं त्या महसूल उभारणीत आणि त्या महसूल खर्च करण्यामध्ये आमचा सहभाग, आमचा प्रतिनिधित्व असायला हवं. परंतु हे गेल्या 78 वर्षात ते साध्य झालेलं नाही, कारण अनेक क्षेत्र अशी आहेत जे शासनाच्या आस्थापनेचा भाग आहेत आणि ज्या बाह्य सेवा घेतल्या जातात
टेंडर्स, लीज, रॉयल्टी, ऑप्शन, रजिस्ट्रेशन, लायसन्स आणि कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून त्याच्यामध्ये आज तागत आपल्याला प्रतिनिधित्व नाही. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेतून एक महसूल उभा करणारी व्यवस्था आणि एक महसूल खर्च करणारी व्यवस्था निर्माण होते. आणि हे ह्याचं मोडस ऑपरेट मी सांगितल्याप्रमाणे टेंडर, लीज, रॉयल्टी, ऑप्शन, रजिस्ट्रेशन, लायसन्स आणि कॉन्ट्रॅक्टच आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रतिनिधित्व नाही. आणि ही व्यवस्था देशाच्या अर्थकारणामध्ये 85% आपला वाटा उचलते. त्याच्यामध्ये आपल्याला प्रतिनिधित्व नाही. राहिला सरळ सेवा भरतीचा विषय, तर 90च्या अगोदर साधारण 2% लोकसंख्येच्या तुलनेत 2% असं त्याचं प्रमाण होतं. परंतु 90-91च्या नंतर लोकसंख्येच्या प्रमाणात 1.5% सुद्धा सरळ सेवा भरतीला स्थान मिळालेलं नाही. म्हणजे सरकारी नोकऱ्या ह्या संकुचित झाली आणि तिथे आउटसोर्सिंग चा विषय समोर आला. आणि आता एकही कार्यालय आपल्याला सांगता येणार नाही की ज्याच्यामध्ये आउटसोर्सिंगचे लोक काम करत नाहीत. म्हणजे माणूस पुरवणाऱ्या एजन्सी अगोदर जसे गुलाम पुरवल्या जायची तशीच आता सुद्धा गुलाम पुरवणाऱ्या व्यवस्था निर्माण होती की काय ही भीती लागून राहिली. ही म्हणजे हे क्लेश देणारी गोष्ट आहे. त्याचबरोबर बाकीची जी कामं आहेत आणि ज्या त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रतिनिधित्व नाही. आणि हे प्रतिनिधित्व जर मिळत नसेल तर या देशामध्ये आपण आपलं अस्तित्व कसं टिकवून ठेवणार? किंवा चाक उलट तर फिरणार नाही. पण आपण एक लक्षात ठेवूया, बाबासाहेबांनी घटनेमध्ये करून ठेवलेल्या ज्या तरतुदी आहेत ज्या आपल्या अस्तित्वासाठी अतिमहत्वाच्या आहेत, त्या तरतुदी चा अंमल व्हावा यावर आपण केंद्रित झालं पाहिजे, ना की दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी. कारण संविधानाची अंमलबजावणीचा एल्गारच आपल्याला करावा लागेल. आणि ज्या ज्या गोष्टी जिथं जिथं आपलं प्रतिनिधित्व नाकारलेलं आहे ते प्रतिनिधित्व हस्तगत करावं लागेल. यासाठी आपल्याला कटिबद्ध होणं गरजेचं आहे. आणि आज आपण संकल्प करूया की संविधान अंमलबजावणीसाठी आपण कटिबद्ध होऊया. जय हिंद.